नमस्ते बालदोस्तांनो, सूर्य आणि वारा ही मराठी बोधकथा ऐकूया। गोष्ट छोटी, शिकवण मोठी। लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच ही गोष्ट आहे। पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सूर्य आणि वारा। वारा अतिशय गर्विष्ठ होता। तो स्वतःलाच नेहमी सर्वश्रेष्ठ मानायचा। त्यामुळे एकदा सूर्य आणि वाऱ्यामध्ये जोरदार भांडण लागले। एके दिवशी वारा गर्वाने म्हणाला, मी सर्वात बलवान आहे। यावर सूर्य म्हणाला, असे कसे म्हणू शकतो? मी सुद्धा तर बलवान आहे। आणि यावरूनच दोघांमध्ये जोरदार भांडण लागले। दोघांचेही भांडण बराच वेळ चालले, पण कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते आणि त्यावर तोडगा काही निघाला नाही। तेवढ्यात त्यांना एक माणूस कोट घालून जाताना दिसला। वारा म्हणाला, आपल्यापैकी जो त्या माणसाचा कोट म्हणजेच अंगरखा काढू शकतो तो सर्वात बलवान समजला जाईल। हे ऐकून सूर्यानेही ते मान्य केले। ठीक आहे, तर बघूयात कोण बलवान आहे। सूर्य म्हणाला। वाऱ्याला आपल्या सामर्थ्याचा खूप अभिमान होता। त्याला पहिली संधी मिळाली। तो खूप वेगाने चालायला लागला। काही वेळात त्याचे अगदी वादळात रूपांतर झाले आणि त्या माणसाची टोपी उडून गेली। जोराच्या वाऱ्यामुळे माणसाला जास्तच थंडी जाणवू लागली। थंडी जास्त जाणवल्यामुळे त्या माणसाने त्याचा अंगरखा म्हणजेच कोट अधिकच घट्ट बंद केला। वाऱ्याने खूप प्रयत्न केले, पण तो त्याचा अंगरखा काही काढू शकला नाही आणि हळूहळू वाऱ्याने सौम्य रूप धारण केले। आता सूर्याची संधी होती। सूर्य आपली जादू दाखवू लागला। सूर्य अधिक तेजाने चमकू लागला आणि काही वेळातच ती थंड हवा संपून हवामान आणखी गरम होऊ लागले। तापमान अधिक वाढू लागले। सूर्य अधिक प्रखरतेने तेजोमय होऊ लागला आणि त्या माणसालाही गरम वाटू लागले। त्याला घाम फुटू लागला आणि त्याने ताबडतोब आपला कोट काढला आणि हातात घेतला। हे पाहून वाऱ्याचा अभिमान मात्र कायमचा तुटला, कारण सूर्याने त्या माणसाला त्याचा अंगरखा म्हणजे कोट काढण्यास भाग पाडले होते। आता वाऱ्याने मान्य केले आणि सूर्याला म्हणाला, मी स्वतःला उगाचच सर्वश्रेष्ठ समजत होतो। तू सुद्धा बलवान आहेस। हे ऐकून सूर्य थोडासा हसून म्हणाला, मित्रा, आपल्या गुणांवर कधीही गर्व करू नये। तुझी शक्ती सिद्ध करण्याच्या नादात तू हे विसरलास की तू छोटीशी हवेची गार झुळूक त्या दिली असती तर कदाचित त्याने अंगरखा काढला असता। परंतु सर्वश्रेष्ठ दाखवण्याच्या नादात तू तुझे सामर्थ्य चुकीच्या पद्धतीने वापरले। म्हणून श्रेष्ठ असणे चांगलेच, पण योग्य वेळी चांगले गुण योग्य ठिकाणी वापरता आले पाहिजे। आणि वाऱ्यालाही ते पटले। तात्पर्य म्हणजेच आपण ह्या गोष्टीतून शिकलो की कधीही गर्व करू नये आणि इतरांना कमी लेखू नये। हा व्हिडिओ, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।